नमस्कार मंडळी. मंडळी, दिव्या शिंदेची घरातून एक्झिट झाल्यानंतर मात्र सगळेजण दुखावलेले आहेत. ॲक्च्युली दिव्या शिंदे हिने टास्क संपल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि या बेसिसवर बिग बॉसने त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं. आता बिग बॉसने त्यांना माफीही मागायला सांगितलं होतं, पण त्यांनी माफी नाही मागितली. उलट त्यांनी ही गोष्ट अधोरेखित करून सांगितलं की मी ही धमकीच दिली आणि मी अशीच आहे बाहेर सुद्धा, असं ती क्लिअरली बोलल्यामुळे बिग बॉसच्या नियमांमध्ये हे सगळं बसत नाही. यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं, असं कारण बिग बॉसने दिलं. तर मित्रांनो, काल अजून एक इविक्शन झालं आहे, ते म्हणजे ओमकार राऊत. ओमकार राऊतचं इविक्शन झाल्यानंतर त्यांनी घरी पोचलेलं आणि घरी स्वागत केलेलं हा व्हिडिओ आणि हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. तर सगळ्यांना आता असा प्रश्न पडलाय की दिव्या शिंदे ही ओमकारच्या आधी बाहेर काढण्यात आलं होतं, तरीही तिचा एकही इंटरव्ह्यू झालेला नाहीये किंवा घरी पोचलेलं सुद्धा काही व्हिडिओ आलेला नाहीये. तर खूप जणांना असं वाटत आहे की दिव्या शिंदेची री एंट्री जी आहे ते बिग बॉसमध्ये होईल. पण मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांना फुल स्टॉप जे आहे ते दिव्याच्या टीमने लावलेलं आहे. आता दिव्याच्या टीमने काय सांगितलं आहे ते सगळं आपण पाहूया. तर त्यांनी असं लिहिलं की आम्ही समजू शकतो की बिग बॉस मराठी 6 मधून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावूक आहेत, तर काहींना धक्का सुद्धा बसला आहे. पण तुमचे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्व काही आहे, त्यामुळे आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. सर्वांना एकच विनंती आहे की कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची अर्धवट माहिती आणि नकारात्मकता पसरवू नका. लवकरच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. थँक्यू टीम दिव्या शिंदे. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो, डेफिनेटली दिव्या जी आहे ती परत या घरात काय येणार नाहीये आणि ती डेफिनेटली आपल्याला दुसरी बाजू सांगेल. आता एक बाजू आपल्याला बिग बॉसने सांगितलेलं आहे की दिव्याने धमकी दिली आणि त्या बेसिसवर आम्ही तिला बाहेर काढलं. आता दुसरी बाजू लवकरच आपल्याला दिव्या शिंदेकडून कळेल. पण मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.